नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे एनडीए प्रवेश परीक्षा. याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहे श्री जगदीश देवकाबाई बापूराव खंबायत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅम. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. श्री जगदीश खंबायत सर हे व्हायब्रंट अकॅडमी भुसावळ ब्रांचचे संचालक आहेत. ते IIT, जेईई, मेडिकल, एनडीए या क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनात ज्या काही शंका असतात त्यांचं योग्य करिअर काउन्सिलिंग करून निरसन करतात. ते विद्यार्थ्यांमध्ये JK सर म्हणून ओळखले जातात. श्री जगदीश खंबायत सरांना सलग दुसऱ्या वर्षी एशियाज बेस्ट एज्युकेटर्स या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेला आहे. आयुष्याचा प्रवास हा अवघड नसतो तर इंटरेस्टिंग असतो असं ते म्हणतात. त्याशिवाय श्री कुलस्वामिनी लिंबस माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्ट जळगावचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. घरात शिक्षणाचा अभाव होता, पण ते मात्र मोठ्या जिद्दीनं शिकले आणि आज त्या शिक्षणामुळे सर्व विद्यार्थ्यांना जेईई, नीट, एनडीए या स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करतात. कौतुकास्पद बाब अशी आहे की आजवर त्यांनी 12,000हून अधिक विद्यार्थ्यांचं मोटिवेशन करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे. 600हून अधिक सेमिनार त्यांनी कंडक्ट केलेले आहेत. IIT, मेडिकल, एनडीए क्षेत्रांविषयी ते विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आवड निर्माण करण्याचं काम करतात. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. परंतु त्यांचं मार्गदर्शन मिळवण्यापूर्वी आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाबाबत. सर, एकूणच शेतकरी कुटुंब ते व्हायब्रंट अकॅडमीचे JK सर हा प्रवास कसा होता? मॅम, खरं जर बघितलं ना तर बघा, शेतकरी कुटुंब ते JK सर हा खूप मोठा प्रवास ॲक्च्युली माझा राहिलेला आहे. बरोबर. आता यामध्ये हा प्रवास असा होता की प्रवासाने भरपूर काही शिकवलं. प्रवास करत असताना प्रवासाने रडवलं पण, हसवलं पण आणि बरंच काही शिकवलं पण. तर जसं की घरात माझी आई, माझे बाबा बापूराव खंबायत, आई देवकाबाई खंबायत हे शिकलेले नव्हते. परंतु यांचं एक वैशिष्ट्य काय होतं की त्यांना शिक्षणाविषयी प्रचंड अशी आवड होती. आणि ते नेहमी, आम्ही 3 बहीण भाऊ आहेत की त्यांनी सांगितलं की नेहमी जेव्हा आम्ही लहान होतो मोठा झालो तिथपर्यंत एकच वाक्य त्यांचं नेहमी असायचं की जगदीश अभ्यास कर. ओके, भले त्यांना काही समजत नसेल पण जगदीश अभ्यास कर. मग अभ्यासाविषयी ना ते खूप कटाक्ष होते. आता काय असतं ना की आमच्याकडे ना 2000 म्हणजे 1999 मध्ये पहिल्यांदा लाईट घेतली पप्पांनी. खेड्यागावात आम्ही राहायचो, तर मग लाईट नव्हती. मग आईने काय केलं, म्हणजे अभ्यासाविषयी ते किती इंटरेस्टिंग होते की आईने काय केलं की ते छोटीशी लॅम्प असायचा, त्याच्यामध्ये घासलेट टाकलं की मग ती वात त्याच्याने करायची, वात मोठी पेटवायची आणि मग आम्ही 3 बहीण भाऊ बसून छान अभ्यास करायचे. म्हणजे हा असा एक प्रवास आमचा राहिला. प्रवासामध्ये आता JK सरपर्यंतचा बनण्याचा प्रवास असा झाला की JK सर तर काउन्सिलर झाले भविष्यात, पण त्याची जी नीव होती ना ही बालपणातच रचली गेली. घरात आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मग बालपणात आम्ही 7, 8, 9, 10 माझे मोठे भाऊ गजानन खंबायत आता ते देशाची सेवा करत आहे. मागच्या 25 वर्षांपासून ते CRPF मध्ये कार्यरत आहे. तर मग मी काय केलं की मी लहानपणीच खेड्यापाड्यात पावसुद्धा विकले उदरनिर्वाहासाठी. मग नंतर कॉलेज लाईफमध्ये आम्ही चहा पावडर वगैरे विकली. त्याच्यामुळे एक फायदा काय झाला की संभाषण कौशल्य आणि काउन्सिलिंग स्किल माझी वाढली. मग माझं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर मी एज्युकेशनमध्ये आलो. जेव्हा मी 10वीत होतो तेव्हा मला असं वाटलं की यार मला 10वी नंतर पुढे काय करायचं. जसं मला प्रश्न पडले तसे अनेक महाराष्ट्रातील मुलांना, शेतकऱ्यांची जे मुलं आहेत त्यांना पडतात. मग त्यांचं निरासन कोण करेल, त्यांना काउन्सिलिंग कोण करेल, म्हणून मी या क्षेत्रात आलो. आणि सुरुवातीच्या काळात मी अनेक इन्स्टिट्यूटमध्ये जॉब केले आणि एक फेज आल्यानंतर त्या जो भुसावळ लोकेशन आहे आमचं व्हायब्रंट अकॅडमीचं, तिथं एक सिनॅरिओ क्रिएट झाला की 10वी नंतर पुढे काय तर JK सर. ओके, म्हणजे JK सरांकडे जावं आणि मुलांना NDA, IIT, जेईची काउन्सिलिंग करावी. मग जगदीश खंबायत नाव खूप मोठं होतं. मग मुलांनी, पालकांनी सांगितलं की नाही सर, आम्ही एवढं मोठं नाव ऐवजी तुम्हाला JK सरच या नावाने बोलू. आणि तो जो प्रेरणादायी प्रवास असा झाला. निश्चित त्या प्रवासात अनेक जे माझे सहकारी होते, माझे नातेवाईक होते, त्यांनी सगळ्यांनी मदत केली. जसे की माझे आई वडील असतील, कारण की आई वडील हेच आपले मुख्य
आधारस्तंभ असतील, माझी पत्नी वैशाली असेल, मुलं असतील, या प्रवासात अनेक मित्रांनी हेल्प केली JK सर बनण्यापर्यंत. आणि खरं क्रेडिट जे जातं JK सर बनण्याचं ते सगळं मुलं आणि पालकांना जातं. आणि त्यानंतर आमचे सासरे असतील पितांबर वाघ साहेब वगैरे, त्यांनी आम्हाला मदत केली आणि आज आम्ही JK सर पर्यंतच्या प्रवासापर्यंत पोहोचलो मॅम. निश्चितच खूप खडतर प्रवास होता तुमचा खरं तर. आणि आज तुम्हाला जे मार्गदर्शन त्यावेळी मिळालं नव्हतं ते मार्गदर्शन तुम्ही खेड्यापाड्यातल्या मुलांना करतायत ते खूप कौतुकास्पद आहे. आणि मला म्हणूनच विचारायचंय की एक्झॅक्ट NDA, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहितीही नसतं की काय असते बाबा NDAची प्रोसेस. तर ही एक्झॅक्ट NDA म्हणजे नेमकं काय आणि ही प्रोसेस जॉईनिंगची कशी असते? ओके मॅम, ॲक्च्युली कसं आहे ना, आता नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर मुलं खूप सारे कन्फ्युजन असतं की मी काय करायचं. आता सध्याच्या काळात आहे ना, NDA खूप छान असं फील्ड आहे, ट्रेंडिंग फील्ड आहे मुलांसाठी. इट स्टँड फॉर नॅशनल डिफेन्स अकॅडमी. परंतु प्रॉब्लेम काय आहे ना, की मुलांना NDA जाता कसं हेच ॲक्च्युली खेड्यापाड्यातील विलेजमधील मुलांना कोणालाच माहिती नाही आहे. बरोबर. मग आता NDA तुम्ही जेव्हा जॉईन करणार ना, तेव्हा 3 फोर्सेस तुम्ही जॉईन करू शकतात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाऊन आपण करिअर करू शकतो. NDA थ्रू आपण डायरेक्टली कमी वयातच आपण कमिशन ऑफिसर म्हणून आपण त्याच्यामध्ये ॲज अ करिअर करू शकतो. हां, परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मग NDA सर मी कधी द्यायची एक्झाम, मग त्याच्यासाठी माझं वय किती असलं पाहिजे आणि कोणत्या कोणत्या क्रायटेरियाज मी फॉलो केल्या पाहिजे. तर बघा, NDA ही जी एक्झाम आहे ही UPSC कंडक्ट करते. बरोबर. तर सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला UPSCच्या साईटवरती NDAची मिळत असते. ओके. आणि NDAला जॉईन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना, तुमचं वय असतं. लक्षात घ्या. तर वय तुमचं 16.5 कंप्लीट असलं पाहिजे. शेवटचं वय हे 19.5 वर्ष असतं. आणि बघा लक्षात घ्या, 16.5 ते 19.5 म्हणजे चक्क 3 वर्ष चान्स आहे मुलांना. ही गोष्ट ॲक्च्युली मुलांना माहीतच नसते. आणि हे जे 16.5 वय आहे ना, हे सिलेक्शनचं वय आहे. लक्षात घ्या. त्याच्या आधी 1 वर्ष आधी म्हणजे जेव्हा तुम्ही 15.5 वर्षाचे असतात ना, तेव्हा तुम्ही NDAला अप्लाय करू शकतात. आणि ही जी पूर्ण NDAची 3 प्रोसेस होतात, त्या 3 प्रोसेससाठी पूर्ण 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे जेव्हा सिलेक्शन येतं ना, तर सिलेक्शनच्या वेळेस तुमचं जे एज आहे ते 16.5 वर्ष कंप्लीट पाहिजे. तर शेवटचं वय 19.5. आणि जे अप्लाय करण्याचं एज आहे ते 15.5 ते 18.5 हे अप्लाय करण्याचं एज आहे. मग प्रश्न येतो मुलांसाठी की सर मग NDAची परीक्षा सर कधी निघते, आम्हाला तर समजतच नाही NDAची परीक्षा कधी निघणार. तर इट इज व्हेरी सिम्पल. NDA ही वर्षातून 2 वेळेस होते. ती NDA 1 आणि NDA 2 या नावाने ती ओळखली जाते. बघा, आता जेव्हा ही डिसेंबर येईल, बरोबर, तर डिसेंबर आला म्हणजेच NDAचं नोटिफिकेशन येईल की तुम्ही NDAचे फॉर्म भरू शकतात. बरोबर. आणि डिसेंबरमध्ये जी परीक्षा होते, डिसेंबरमध्ये जे फॉर्म भरले जातील त्याची परीक्षा जी असते ती एप्रिलमध्ये घेतली जाते. आणि लगेच 1 महिन्यानंतर तुम्हाला NDAचा रिझल्ट येतो. सपोज तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह असेल तर आनंदच आहे. सपोज रिझल्ट निगेटिव्ह असेल तर आहे ना, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरायचं नाही. त्यांना परत एक चान्स मिळतो त्याच वर्षी. मग परत मे एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे ना, परत NDA 2चं नोटिफिकेशन येतं की तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकतात. आणि सप्टेंबरमध्ये लगेच NDA 2ची एक्झाम असते. ओके. म्हणजे वर्षातून 2 वेळेस. आणि किती वर्ष चान्स आहे? 3 वर्ष चान्स आहे. तर 3 वर्षामध्ये तुम्ही 6 वेळेस NDA देऊ शकतात. होतं काय, हल्ली आपले जे ग्रामीण भागातील मुलं आहे ना, माहीत नसल्यामुळे बघा, बुद्धिमत्ता प्रचंड आहे पण तू ट्रॅक नाही आहे, त्याच्यामुळे हळूहळू आपण मागे जातोय. मग आज काय ना, की आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना NDA बद्दल ट्रॅक द्यायचं की तुम्ही घाबरू नका, NDA आपण 6 वेळेस देऊ शकतो. लक्षात घ्या. आणि त्यासाठी तुमचं एज क्रायटेरिया हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अजून एक मुद्दा उपस्थित होतं की मला बरेच पालक विचारतात, सर आम्ही तर सायन्सनी घेतलं, मग आम्हाला NDAला चान्स मिळेल का? तर मी अशा सगळ्या पालक आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो, ज्यांना आर्ट्स आणि कॉमर्स ज्यांनी घेतलंय ते सुद्धा मुलं NDA जॉईन करू शकतात. फरक एवढाच आहे की ते आर्मी जॉईन करू शकतात, म्हणजे ते आर्मीमध्ये कमिशन ऑफिसर होऊ शकतात. आणि ज्यांना एअरफोर्स आणि नेव्ही जॉईन करायचं, त्यासाठी क्रायटेरिया काय आहे की तुम्हाला मॅथ्स आणि 12th स्टँडर्डमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स तुमचं कंपल्सरी असलं पाहिजे. म्हणून जे सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं असतात त्यांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या 3 स्ट्रीममध्ये जाऊन ते करिअर करू शकतात. मग पुढचा प्रश्न येतो की JK सर मग ठीक आहे, परीक्षा कधी निघते, किती वेळेस निघते, हे तर आमचं क्लिअर झालं. मग सर मी अभ्यास काय करायचा? आणि तोच NDAचे मुख्य 3 भाग आहे. एक रिटन एक्झाम,
दुसरी आहे SSB इंटरव्ह्यू राऊंड आणि तिसरं तुमचं मेडिकल टेस्ट होऊन तुम्ही फायनल NDAच्या ट्रेनिंगसाठी जाणार. तर बघा आता यामध्ये अभ्यास काय करायचा, इट इज व्हेरी सिम्पल. NDAचे 2 पेपर असतात. 2 म्हणजे पहिला तुमचा सगळ्यात आवडता विषय लहानपणापासून कोणता असतो तर मॅथ्स असतो. तर मॅथ्स फॉर 300 मार्क्स. परंतु याच्यात एक बारकावा लक्षात असा ठेवायचा आहे की तुम्ही जेव्हा मॅथ्सचा पेपर देणार तर त्याचा 300 पैकी कट ऑफ नियर अबाउट लक्षात घ्या की 75 ते 80 मार्क्स तुम्हाला आले पाहिजे. पण मग 75-80 मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन पुढच्या राऊंडसाठी नाही होणार. म्हणून तुम्हाला साधारण ॲव्हरेज 300 पैकी 120 ते 150च्या दरम्यान तुमचा स्कोअर त्याच्यामध्ये आला पाहिजे. मग मॅथ्सचा स्टडी कोणता करणार तर 11-12चं जे NCERTचं बुक आहे ना तोच पूर्णचा पूर्ण सिलेबस NDAच्या मॅथ्सच्या पेपरमध्ये आहे. ओके. आणि दुसरा पेपर जनरल अबिलिटी टेस्ट, हा पेपर 600 मार्क्सचा असतो. तो 2 पार्टमध्ये डिवाइड असतो. त्यापैकी 200 मार्क्सचा जो पेपर असतो ना तो तुम्हाला इंग्लिश ग्रामर. बघा आता आपण लहानपणापासून 7, 8, 9, 10ला तुम्ही व्होकॅब्युलरी तुमची झाली आहे, पार्ट ऑफ स्पीच, चेन द वाईज, ग्रामर तुम्ही शिकला आहात. तर हा सिलेबस आहे NDA मध्ये 200 मार्क्स विच इज द स्कोरिंग मार्क्स तुम्हाला मिळतील. आणि त्याच्या ऐवजी 400 मार्क्स जे असतात ना ते सायन्सचे असतात. सायन्समध्ये मग तुमचं फिजिक्स आहे, तुमचं केमिस्ट्री आहे, तुमचं बायो आहे. जे 9चं NCERT आहे तेच NDA मध्ये आहे सायन्सला. आणि सेकंड पार्ट येतो त्याच्यामध्ये SSTचा, तुमचं हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, सिविक्स असेल, पॉलिटिक्स असेल आणि जनरल सायन्स असतील. हे सगळे मिळून 400 मार्क्सचा पेपर असतो. असं टोटल जो दुसरा पेपर असतो जनरल ॲबिलिटी टेस्टचा त्याचा कट ऑफ साधारण 120-150च्या आसपास त्यांचा कट ऑफ प्रतिवर्षी जातो. परंतु आपल्याला कट ऑफसाठी नाही विचार करावा लागणार. आपल्याला सेकंड जो राऊंड आहे सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. मग सेकंड राऊंड कोणता आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. मग तुम्ही मॅथ्समध्ये 300 पैकी ॲव्हरेज तुम्ही 160-170चं टार्गेट ठेवा आणि जनरल ॲबिलिटी टेस्टच्या पेपरमध्ये तुम्ही 600 पैकी ॲव्हरेज तुमच्याकडे 300-350 मार्क्स पाहिजे. म्हणजे दोघं मिळून जर आपण 550-600च्या नियर अबाउट जर आपण टार्गेट ठेवलं तर डेफिनेटली मुलांचं जे सिलेक्शन आहे ना जे सेकंड राऊंडसाठी होईल. मॅडम हा बेसिक माहिती आहे NDA बद्दल की कसं आपण स्टार्ट करू शकतो. निश्चितच. आणि तुम्ही जो उल्लेख केलेला आहे जो सगळ्यात महत्त्वाचा राऊंड आपण म्हणायला हरकत नाही SSB सिलेक्शन, राईट, तर ती प्रोसेस कशी असते. बघा SSB म्हणजे इट इज ऑल अबाउट युअर पर्सनॅलिटी. ओके. म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. आता हा जो SSB सिलेक्शन प्रोसेस आहे ना हा जगातला सगळ्यात कठीण सिलेक्शन प्रोसेसचा राऊंड आहे. ॲक्च्युली SSB मध्ये स्क्रीन आउट होणाऱ्या मुलांची संख्या Day 1लाच असते. SSB इंटरव्ह्यू राऊंड हा 5 दिवस चालतो. ओके. 5 दिवसमध्ये पहिला जो दिवस असतो तो Day 0 किंवा Day 1 म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. बघा NDA देणारे 5-6 लाख मुलं असतात. SSB साठी सिलेक्शन करणारे मुलांची संख्या 8 ते 10 हजार असते. ओके. आणि त्यापैकी त्यांना साधारण 400च्या आसपास प्रति NDA 1 मध्ये जागा असतात. मग आता जो Day 1 असतो Day 1ला काय असेल की तुमचं रिपोर्टिंग असेल SSBच्या ट्रेनिंग सेंटर तुमचं जिथं असेल. आणि Day 1ला तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतील. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही जर पेपर पास झाला, तुमचं सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर तुम्हाला पुढच्या 5 दिवसांसाठी बसू दिलं जात नाही. तर मुलांनी हे वाक्य एकदम लक्षात ठेवायचं आहे की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये आपण बाहेर पडता कामा नाही. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले की ते तुम्हाला चेस नंबर देणार कारण की 8-10 हजार मुलं असतात तर प्रत्येकाला ते इंडिव्हिज्युअल ओळखू नाही शकत तर चेस नंबर देतील. मग त्यामध्ये सगळ्यात पहिला जो दिवस असतो Day 1चा स्क्रीनिंग टेस्ट. तर स्क्रीनिंग टेस्टमध्ये कसं आहे माहिती आहे का तर तुम्हाला ऑफिसर इंटेलिजन्स टेस्ट असते पहिली लक्षात घ्या. आणि दुसरी असते त्याच्यामध्ये पिक्चर परफेक्शन डिस्क्रिप्शन टेस्ट असते. आता या स्क्रीनिंग टेस्टमध्ये काय असतं की पहिल्या दिवशी त्यांना एक इमेज दाखवली जाते. 30 सेकंदाची इमेज त्यांना दाखवली जाईल. त्यावरती 4 मिनिटाची स्टोरी त्यांना लिहायची असते आणि ती स्टोरी लिहिल्यानंतर मग तुमचे ग्रुप्स बनवले जातात आणि ती 4 मिनिटाची स्टोरी 1 मिनिटामध्ये ती नॅरेट करायची असते. म्हणून काय असतं ना की खूप सारे मुलं स्क्रीनिंग टेस्टलाच पहिल्या दिवशी बाहेर निघतात आणि मॅक्झिमम आतापर्यंतचा रेशो आहे 80-90% मुलं त्याच्यातूनच बाहेर निघून जातात. आणि जे मुलं सिलेक्ट झाले Day 2 साठी मग ते पुढे 5 दिवस सेम तसेच राहतात 5 दिवसापर्यंत. मग Day 2 परत सगळ्यात महत्त्वाचा टास्क असतो. मग Day 2ला काय असेल लक्षात घ्या. मग Day 2ला असेल तुमची सायकोलॉजिकल टेस्ट.
ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट मिळेल तुम्हाला. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या 60 सिच्युएशन तुम्हाला दिल्या जातील. त्या 60 सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं डिसिजन घेतात, कसा विचार करतात तुम्ही, त्याविषयी तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर सेल्फ डिफिनेशन टेस्ट असते. प्रत्येक व्यक्ती आपल्याविषयी तिथं डिफाईन करू शकतो की बाबा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतायत, कशा पद्धतीने तुम्ही विचार करतायत, त्याविषयी तुमची टेस्ट घेतली जाते. एक वर्ड असोसिएशन टेस्ट सुद्धा असते. याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला 60 शब्दार्थ दिले जातात. 60 शब्द असतील आणि त्या एका शब्दाचं तुम्हाला प्रत्येकी वाक्य बनवायचं असतं. ओके. आणि एक TAT टेस्ट असते, थर्मेटिक अप्रिशिएशन टेस्ट. याच्यामध्ये कसं असतं की 12 तुम्हाला इमेज दाखवल्या जातील. 11 इमेज क्लिअर असतील, 12वी थोडी ब्लर असेल आणि त्याच्यावरती प्रत्येकी तुम्हाला 3-3 मिनिटाची 4-4 मिनिटाची स्टोरी लिहावी लागेल. म्हणजे डे 2 हा पण एक चॅलेंजिंग डे असतो, म्हणून याला जगातली सगळ्यात हार्ड आणि सिलेक्शन प्रोसेस म्हणतात. परंतु डे 2 तुमचा गेला की डे 3 डे 4 व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. कारण की हा GTO टास्क असतो. GTO टास्क म्हणजे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर असतो आपल्यासोबत आणि तो मुलांचं GD घेतो. ओके. ग्रुप डिस्कशन होतं. त्याच्यामध्ये ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज असते. ओके. इंडिव्हिज्युअल ऑप्टिकल्स असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये टास्क मुलांना दिले जातात. ओके. आणि शेवटी त्यांना त्याच्यावरती एक लेक्चरसुद्धा द्यायचं असतं. मग त्या लेक्चरमध्ये म्हणजे थोडक्यात काय, त्यांना भाषण द्यायचं असतं. एखादा मुद्दा आणि टॉपिक त्यांना दिला जातो, तर त्यावरती त्यांना ते लेक्चरेट त्यांना करायचं असतं. आणि हा झाला तुमचा डे 3 आणि डे 4चा GTO टास्क. आणि शेवटचा जो टास्क असतो दॅट इज डे 5. तो असतो तुमचा कॉन्फरन्स, म्हणजे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. मग तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू कोण घेणार की आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जे मोठे मोठे ऑफिसर्स आहेत, लेफ्टनंट, कर्नल, मेजर, ते तुमच्या समोर असतील. आणि जो GTO ऑफिसर होता, जो तुमच्यासोबत 5 दिवस होता, तो सुद्धा त्या लाईव्ह याच्यामध्ये असतो. आणि तिथून मग मुलांचं फायनल सिलेक्शन होतं. त्याच्यामध्ये फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मग त्याच्या ते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला चेक केलं जातं किंवा तुम्ही कसं बोलतायत, काय करतायत, देशाविषयी तुमचे विचार कसे. आणि ते झालं की मग तुमचं मेडिकल टेस्ट होऊन फायनल ट्रेनिंगला खडकवासल्याला सिलेक्शन होतं. अगदीच. ही SSB प्रोसेस कशी असते सिलेक्शनची ते तर समजलेलं आहे. अजून काही मला जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण NDA प्रवेश परीक्षेबद्दल जाणून घेतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत जगदीश खंबाळत सर. सर, रिझल्ट ऑलवेज स्पीक असं म्हणतात, तर व्हायब्रंटचे रिझल्ट कसे राहिले 2 वर्षात? मॅम, आता व्हायब्रंटला 2 वर्ष पूर्ण झाले. नुकताच JEE ॲडव्हान्स रिझल्ट आला. तर ईशान सोनू सिंग पाटील हा फिजिकल हँडिकॅप मुलगा आहे. ओके. त्याला OBC NCLW मध्ये पूर्ण ऑल इंडिया रँक 26 काढला मॅडम आम्ही. त्यानंतर प्रांशू धर्माधिकारी यांनी 11,131 ऑल इंडिया रँक काढला. लक्षात घ्या. तर ॲडव्हान्समध्ये ह्या वर्षी आम्ही 2 सिलेक्शन दिले पहिल्याच टर्ममध्ये आणि JEE मेन्समध्ये आम्ही 4 सिलेक्शन दिले. त्याचबरोबर ज्या फाउंडेशनमध्ये ज्या आम्ही ऑलिम्पियाडच्या एक्झाम घेतात त्याच्यामध्ये 1 नाही 2 नी चक्क 11 गोल्ड मेडलिस्ट व्हायब्रंट अकॅडमीने काढले. तर आमची सुरुवात ही धमाकेदार आणि धुव्वाधार झालेली मॅम. तर आमचा रिझल्ट आणि आता लवकरच नीट आणि CETचा आज रिझल्ट लागला, तो पण लवकरच कळेल. अगदीच. आणि मला वाटतं हे ऐकल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना NDA जॉईन करायचं असेल व्हायब्रंटमध्ये, तर त्याची प्रोसेस कशी असते? कसं असतं की आमच्याकडे एक काउन्सिलिंग प्रोसेस असते. सुरुवातीला आम्ही काउन्सिलिंग करतो प्रत्येक मुलाचा इंटरेस्टनुसार. नंतर मग त्यांना व्हायब्रंट स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट आम्ही देतो. त्याच्याने त्यांचं ॲनालिटिकल स्किल, त्यांची बौद्धिक क्षमता मॅथ्स आणि सायन्समध्ये कशी आहे हे आम्ही करतो. आणि त्याच्यानंतर 3rd राऊंड जो असतो ते आम्ही पालक आणि मुलांची काउन्सिलिंग करून त्याला मग कोणत्या क्षेत्रात जायचं, IITमध्ये जायचं, NDAमध्ये जायचं, JEEमध्ये जायचं की नीटमध्ये जायचं, त्यानुसार मग त्याचं काउन्सिलिंग करून त्यांना ॲडमिशनसाठी आम्ही बोलवतो. आमचं जे ऑफिस आहे ना ते यावल रोडला साईजोन सुपर शॉपच्या समोर आहे. तर सकाळी आम्ही 7-7:30ला आमचे लेक्चर स्टार्ट होऊन जातात. तर संध्याकाळी 2 स्लॉटमध्ये आमच्या काउन्सिलिंग चालतात. सकाळी 10 ते 1 आमचं एक काउन्सिलिंग स्लॉट असतं आणि संध्याकाळी 4 ते 8 आमचं हे सेकंड काउन्सिलिंग स्लॉट असतं. त्याच्यामध्ये आम्ही मुलांना ॲडमिशन प्रोसेससाठी बोलवत असतो.
अगदीच. पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग करतात तुम्ही म्हणालात, तर एनडीए, जेईई, नीट यासारख्या ज्या एक्झाम्स असतात त्यांना त्यामध्ये पालकांचा रोल किती महत्त्वाचा असतो? मॅम, खूप इम्पॉर्टंट पालकांचा रोल आहे. कारण की आम्ही आता काय बघतो की एकदाचे ॲडमिशन झाले की पालक यांना खूप दुर्लक्ष करून टाकतात. ॲक्च्युली तसं नाही केलं पाहिजे. पालकांनी नेहमी मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. ओके. आणि ज्या इन्स्टिट्यूटमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, क्लासेसमध्ये मुलं शिकतात, त्यांना जे शिकवणारे जे टीचर्स आहेत त्यांच्याशी तुमचं संभाषण एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. जर तुमचं कम्युनिकेशन एकदम स्ट्रॉंग असेल तर निश्चित मुलांचे जे रिझल्ट्स असतात ते येतात. हां, आणि घरी पालकांनी एक सवय लावली पाहिजे की आज तो एखादा स्टुडंट जर क्लासला गेला असेल, कॉलेजला, क्लासेसला गेला असेल, तर त्यांनी त्याला रोज एवढंच विचारलं पाहिजे की बाळा, जे शिकवलं जातंय ते तुला कळलं का? त्याच्यात जर काही अडचणी असेल तर वेळोवेळी तुम्ही जे सब्जेक्ट टीचर असतात त्यांना भेटून त्या मुलांचे डाऊट्स वगैरे डेली क्लिअर केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडम, फूड महत्त्वाचं आहे की मुलांना 5-6 तास शिकायचं तर त्यांना हेल्दी फूडसुद्धा प्रोव्हाइड केलं पाहिजे, जेणेकरून मुलं मग बाहेरचं जे काही असतात ते खात नाही, जंक फूड वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅडम, मोबाईल. हां, जेवढा कमीत कमी मोबाईल मुलांना आपल्याला देता येईल, प्रयत्न करता येईल, तेवढं पालकांनी करण्याचा प्रयत्न करता. आता व्हायब्रंट अकॅडमीमध्ये काय, मुलगा जसा एंट्री करतो ना तर त्याचा मोबाईल रिसेप्शनला जमा होऊन जातो. अच्छा, हां, नाईस. म्हणून ही गोष्ट जर पालकांनी केली तर अतिशय आनंद होईल, त्यांचा रिझल्ट निघेल मॅम. अगदीच, अगदीच. मला थोडक्यात आणखी एक विचारायचे ते म्हणजे एनडीए परीक्षेबाबत तर समजलं, पण आयआयटी, जेईई, नीट, सीईटी यांसारख्या जर एक्झाम देणारे विद्यार्थी असतील तर त्यांना काय सांगाल अगदी थोडक्यात? हां, बघा, 10वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग करायचं असेल तर इंजिनिअरिंग कुठून करायचं हे डिसाईड आपल्याला लवकर करावं लागतं. जर तुम्हाला रेग्युलर कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करायची असेल, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमधून करायची असेल तर मग सीईटीची एक्झाम तुम्ही द्या. COAP पुणे आहे, मुंबईत VJTI मुंबई आहे, तिथं येऊन तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात. किंवा जेईई मेन्स थ्रू तुम्हाला NIT, IIIT मधनं तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात. आणि जेईई ॲडव्हान्स जे मुलं एक्झाम देतात त्यांना IIT कॉलेजमध्ये जाऊन इंजिनिअरिंग करता येते. त्यानंतर दुसरं जे करिअर ऑप्शन्स आहे मेडिकल, त्यासाठी नीट एक्झाम त्यांना असते. नीट एक्झाममध्ये मुलांना MBBS, BDS, BMS, BHMSसाठी आपल्याला जाता येऊ शकतं. आणि तिसरं ऑप्शन NDA आहे. निश्चितच. म्हणजे एकंदरच मला वाटतं विद्यार्थ्यांच्या मनात खूप साऱ्या शंका असतात की एनडीए घेतलं तर त्याची प्रोसेस कशी असेल, कधी परीक्षा असतील, हे सगळे डाऊट्स मला वाटतं क्लिअर झाले असतील सगळ्या विद्यार्थ्यांचे. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.